मी सांगलीवाडी वार्ड क्रमांक 13चं सांगलीवाडीच्या विकासाच्या भविष्याच्या दृष्टीने आणि सांगलीवाडीच्या विकासाच्या दृष्टीने राजकारण करत आहोत। आम्ही लोकांच्याकडे समस्या पूर्ण करणार या दृष्टीने आम्ही मत मागत आहोत। पण सत्ताधाऱ्यांनी गेले 7 वर्षात काहीही काम केलं नाही। लोक त्यांना दारातही उभारून देत नाहीत। त्यामुळे लोक जे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात त्या लोकांना दबाव तंत्राचा वापर केला जातो, सत्तेचा गैरवापर चाललेला आहे। लोकांना फोन करून दमदाटी केली जाते, लोकांच्या घरात माणसं पाठवून दमदाटी केली जाते, व्हॉट्सअपच्या स्टेटस ठेवण्यावरून दमदाटी चालू आहे। त्यामुळे सांगलीवाडीतील राजकारण हे विकासाच्या दृष्टीने नाही तर दमदाटीच्या दृष्टीने विरोधकांनी चालू केलेलं आहे आणि याचाच निषेध म्हणून आम्ही आज काळ्या फिती लावतोय। लोक त्यांचा राग 15 तारखेला मतपेटीतून व्यक्त करून 16 तारखेला तुम्हाला सांगलीवाडीत परिवर्तनाची लाट झालेली दिसेल। सांगलीवाडीत आम्ही लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवत आहेत, पण त्यांनी दबाव तंत्राचा वापर केलेला आहे। लोकांना गावातील वयस्कर स्त्रियांना ते दमदाटी करत आहेत, पण लोक आता या दबावाला बळी पडणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे। नेमकं तुम्ही काय केलं या प्रचाराच्या दरम्यान? आज काळ्या फिती का लावलाय? त्यांचा निषेध दर्शवण्यासाठी आम्ही या काळ्या फिती लावल्या आहेत। आज सांगलीवाडी प्रभाग क्रमांक 13 मधून अ गटातून अभिजित दादा कोळी, राष्ट्रवादी मधून ब गटातून दीपाली दिलीप पाटील या ब गटातून आणि मी अश्विनी चेतन कदम स्वतः क गटातून, ब आणि क गट काँग्रेसकडून आणि अ गट हे राष्ट्रवादीकडून आम्ही असं महाविकास आघाडीचा आमचा पॅनेल आहे। आम्ही सर्वजण सांगलीवाडीच्या विकासासाठी एकत्र आहोत। आज मी सर्वसामान्य जनतेला सांगू इच्छिते की आपण सर्वांनी विसरू नका की ही लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये मतदान करणे हा तुमचा हक्क आहे, तो तुमचा स्वतःचा निर्णय आहे। त्याच्यासाठी कुणाचाही दबाव घेण्याची काहीही गरज नाही। तुम्ही स्वतःचे तुम्ही मालक आहात। ते ह्यासाठी आहे की सर्वसामान्य जनतेला तुम्ही आमच्या सोबत जाऊ नका, हे करू नका, स्टेटस ठेवू नका, याबद्दल जे काही दबाव वगैरे असतील, जे काही दमदाटी असेल किंवा रोष असेल, सर्वसामान्य जनतेला त्रास देणे म्हणे असेल, असं होऊ नये। सर्वसामान्य जनता खूप सुजाण आहे, त्यांच्यावर कोणतंही प्रेशर करू नये। आम्हाला याचा निषेध करायचा होता की बाबा कुणीही कुणाची मतं कुणावर लादू नका। प्रत्येकाला अधिकार आहे त्यांचं मत मांडण्याचा, तो त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका। त्यासाठी आम्ही हा निषेध केला।